अंजलीताई आवाज येतोय? हो अगदी व्यवस्थित येतोय, पण मला काय बोलावं तेच सुचत नाहीये. कारण मला काल रात्री हे मिळाले आणि तेव्हा डोकं इतकं सुन्न झालं, रात्रभर झोप नाही आली. म्हणून मी सकाळी धनंजयशी बोलले. मी म्हटलं ते असं किती 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 निर्दयी असू शकतात ही माणसं. ही माणसंच नाहीयेत, हे नाही माणसं, ही डेफिनेटली माणसं नाहीयेत. कारण अशी अशी हे जे त्यांनी आज जे कृत्य केलंय ना, हे हैवानच करू शकतात. यांना आपण नाही म्हणू शकत माणसं. आज मला तर खरं तेच वाटत होतं की तुम्ही धनंजयला नका बोलू, कारण तो खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि सकाळी मी जेव्हा बोलले तेव्हा ते तेच म्हणाले की ताई नका, मला नाही बघायचं, कारण माझा हा दादा माझं सर्वस्व होता. ते इतकं इतकं लागलंय ना, म्हणजे हॉरिबल आहे हे सगळंच, खूप जास्त हॉरिबल आहे, खूप खूप जास्त हॉरिबल आहे. हे ऐकताना इतकं भयंकर वाटत होतं आपल्याला, आणि आज आपण ते फोटोज बघतोय आणि ते विकृत हसतायत त्यांना मारताना. बरोबर सेल्फी काढतात. म्हणजे या माणसांना ना अक्षरशः काय करावं मला कळत नाहीये. इतका राग येतोय, इतका राग येतोय. शब्दाच्या सगळे सगळे म्हणजे सगळ्याच्या पलीकडची माणसं आहेत ही. अशी लोक होती. इतकं निर्दयीपणे. आणि हे सगळं कशासाठी? पैशासाठी, खंडणीसाठी. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे अंजलीताई, की धनंजय देशमुखांना खूप त्रास होत आहे. मला ते दिसतंय. खरंच नाही, त्यांना तुम्ही जाऊ द्या आता. नाही ते आता नाही, त्यांना जाऊ नाही देता येणार. फक्त एवढ्यासाठी की ते घरात एका रूम मध्ये बसले, त्यांनी सगळ्या कुटुंबियांना बाहेर ठेवलंय, ते एकटेच एका रूम मध्ये थांबलेले आहेत. त्यामुळे नाही, पण त्यांना स्वतःला पण आज झोप नाही लागणार हो. कारण होतं झालं नुसतं शब्दांनी ऐकणं वेगळं असतं. नाही खरं आहे, ते समोर बघतो ना, ते डोकं सुन्न झालं होतं. सुन्न म्हणजे सुन्न. आपल्याला बघताना ते इतका त्रास होतोय, त्यांना स्वतःला काय त्रास होत असेल, काय जीव जळत असेल आतमध्ये त्यांचा ते बघताना. धनंजयजी, तुम्ही स्क्रीन ऑफ करा आणि कॉल कट केलात तरी चालेल, कारण नका त्रास करून घेऊ. माझा अंजली दमानिया यांना थोडा वेगळा प्रश्न होता कविता. हा विचार राहुल. राहुल बोला. आपण राहुल बोल. राहुल मला वाटतं राहुलशी ताई बोलणं नाही होत आहे. मीच येते तुमच्याकडे. पण तुम्ही काल जो मुद्दा उपस्थित केला होता चार्जशीट बघितल्यानंतर, फोटोज हे आता फारच नव्हते तोपर्यंत, फोटोज नव्हते का आपल्याकडे. ते एक जी शीट होती ना, त्याच्यात म्हणजे ती 53 पाने होती, त्याच्यापैकी जवळजवळ 30-32 पानांमध्ये तर नुसती यादीच होती की त्यांनी काय जप्त केलं आणि कोणाकोणाला त्यांनी इंटरोगेट करून स्टेटमेंट घेतलं. साक्षीदारांची यादी होती त्याच्यामध्ये. त्याच्यात 2 फक्त महत्वाचे मुद्दे जे मला वाटले होते की त्याच्यात एक पान 36 वर असं लिहिलंय की त्या टोळीचे प्रमुख हे सुदर्शन घुळे होते. ते वाचून मला थोडंसं डिस्टर्बिंग झालं होतं. आणि दुसरं म्हणजे वाल्मिक कराडचं जे 7 तारखेचं जे ते सुदर्शन घुळे बरोबर बोललेले, त्याच्यात असं लिहिलं होतं की आपल्याला खंडणी मागितली आपण, तर हळूहळू मग असे कोणी आड आले तर आपल्याला खंडणी मिळणार नाही, म्हणून मग जो आड येईल त्याला आडवा करा. तर फक्त एवढंच लिहिल्यामुळे मी थोडीशी अपसेट होते की चार्जशीट मध्ये एवढंच काय आहे. कारण हे तर खूप जास्त आहे ऍक्च्युली. कारण उद्या उठून कराड म्हणेल की बाबा मी तर फक्त आडवा करा म्हटलं, म्हणजे मारा ठार मारा असं नाही म्हटलं, म्हणून तो बाहेर पडेल ह्याच्यात सगळ्यातनं. पण त्याच्यानंतर हे रात्री आल्यानंतर ना, मी बघितल्यावर मला अक्षरशः डोळे बंद करता येईल, म्हणजे बघवत नव्हतं ग हे सगळे फोटोज. आणि हे सगळं बघून एवढं डिस्टर्बिंग झालेलं. मला असं वाटलं हे काय, किती 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 क्रूर असू शकतात ही लोक, किती क्रूर असू शकतात.
की काही माणसं तरी आहेत का, त्यांना घरच्यांबद्दल काहीतरी आहे का? कारण दया, माया, आपुलकी, प्रेम या माणसाला काहीतरी माहिती आहे का? अंजलीताई, माझा थोडा प्रश्न वेगळा आहे. राहुल बोलतोय मी. प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीचे पुरावे आता पोलिसांनी समोर आणले, तुम्ही स्पेशल काय जी टीम फॉर्म केली होती त्यांनी सीआयडीनी, तर हे आता आणलेले पुरावे हे रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम म्हणजे फाशीची शिक्षा देण्या इतपतचे योग्य पुरावे आहेत का? आणि आतापर्यंत ज्या पद्धतीचा तपास पोलिसांनी केलेला आहे तो तर दिसतं असा आहे की अत्यंत समाधानकारक पद्धतीचा तपास पोलिसांच्या पातळीवरती झालेला आहे. असं तुम्हाला वाटतंय का की गृह विभागाने ज्या पद्धतीची SIT, CID आणि तत्सम सगळी यंत्रणा उभा केली आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये एवढे सगळे पुरावे गोळा करून हा एक रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम आहे अशा पद्धतीचे एव्हिडन्सेस गोळा केले, तुमचं या दोन्ही मुद्द्याबद्दलचं काय मत आहे? नाही, आता मत असं आहे की हे तर सरळ सरळ 15 व्हिडिओ त्यांच्या मोबाईल मधनच मिळालेले आहेत आणि त्यातनं ते फोटो काढले होते. त्यामुळे तसंच त्यांना शोधणं तितकंसं काही कठीण नव्हतं. पण मला असं वाटतंय की हे जे स्टेटमेंट्स आहेत तेही अजून आपण वाचले नाही आहेत, कारण आपल्याकडे फक्त आता हे फोटोग्राफ्सच आहेत. आणि ऍक्च्युली प्रत्येकाचं घेतलेलं जे स्टेटमेंट असेल ना ते वाचून खरं तर ठरवायला हवं. पण दिस इज डेफिनेटली रेअरेस्ट ऑफ द रेअर. म्हणजे इतका क्रूरता कुठला गुन्हा असूच शकत नाही. हे दिस इज बियॉन्ड हॉरेबल. आय मीन याला शब्दच नाही, मराठीत शब्द नाही, इंग्लिशमध्ये शब्द नाही, कशात शब्द नाही, याला मानव जातीमध्ये शब्द नाही आहेत, कारण हे माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. हे सगळं हे मानव नाहीच आहेत, हे हैवान आहे. म्हणून म्हटलं ना की यांना नातं काय असतं, प्रेम काय असतं, एकमेकांसाठी आपुलकी काय असते हे त्यांना माहितीच नाही. पण अंजलीताई, यातले एक आणखीन मला धक्कादायक जे वाटते ते हे आहे की हे आत्ता जे सगळे फोटो आपण पाहतोय ते ग्रॅब्स आहेत, स्टील ग्रॅब्स आहेत व्हिडिओचे. याचा अर्थ पोलिसांकडे याचा व्हिडिओ आहे जो कदाचित याही पेक्षा भयंकर असू शकतो. पाहण्यासाठी काय पुरावा म्हणून तो किती सशक्त असला तरीही. 15 व्हिडिओज आहेत रीता, 15. आणि इतकं ते सगळं हॉरेबल आहे ना की कल्पना पण नाही करत, खरंच नाही करत. जे डोकंच सुन्न झालं. आणि जेव्हा धनंजयशी बोलते ना तेव्हा तर खूप जास्त लागतं, कारण त्यांच्यात इतकं बॉन्डिंग होतं, इतकं बॉन्डिंग होतं की तो परिवार हे बघून तर सकाळी तो म्हणाला ना ताई मला उभंच नाही तर राहता येणार आहे. सकाळी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा तो मला म्हणाला की मला काही मी नाही बघणार, कारण मी बघितले तर मला उभंच नाही राहता येणार, लढताच नाही येणार. ते आता पण सातत्यानं माझ्याशी बोलताना ते म्हणतच होते की मला नाही पाहावत आहे म्हणून. राहुल हा माझा प्रश्न असा आहे की सुरेश धसानी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जेवढे आरोप केले होते अगदी सुरुवातीला, आणि त्याच्याबद्दल नंतर बरीच चर्चा झाली की ते जास्त आरोप हे इमोशनल आहेत, बऱ्याच त्या आरोपामध्ये तथ्यांश नाहीये. परंतु आता स्क्रीनवरती जे व्हिडिओचे फोटोग्राफ्स आपण जे ग्रॅब बघतो आहे, सुरेश धसानी जेवढे म्हणून विधिमंडळामध्ये आरोप केले होते ते शब्दशः खरे ठरताना दिसत आहेत. तर त्या सुरेश धस यांच्या आजपर्यंतच्या केलेल्या आरोपाबद्दल तुमचं मत काय? एक. आणि दुसरं, कुठून तरी पुसटची तरी तुम्हाला अशी माहिती मिळालेली आहे का की दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या डोळ्यांना सुद्धा इजा ह्या आरोपींनी पोहोचवलेली असावी? जेव्हा मी ते डॉक्टर थोरात आहेत, अशोक थोरात, त्यांच्याशी जेव्हा पहिल्यांदा अगदी जेव्हा हे सगळं झालं होतं तेव्हा मी बोलले होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते फक्त ब्लॅक अँड ब्लू आईज होतं. कारण जेव्हा आधी धस म्हणाले होते तेव्हा त्यांनी एक वेगळं व्हर्जन दिलं आणि ते तर मला बोलवत पण नाही. पण जेव्हा मी अशोक थोरातांशी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की ते ब्लॅक अँड ब्लू आपण त्याला म्हणतो ना ब्लू आईज होतात तसा प्रकार होता. पण फोटोज वरना नाही वाटत तसं. त्यामुळे आय डोंट नो. आणि मला ते स्पेक्युलेट पण करायचं नाही, कारण डोकंच सुन्न झालंय की हे सगळं बघूनच सुन्न झालंय. आता याच्यावर काय बोलायचं हेच कळत नाही. म्हणजे आज तरी मी ठीक आहे थोडी तरी, पण काल रात्री जेव्हा बघितले तेव्हा तर ऍब्सोल्युटली डोकं सुन्न झालं होतं. निश्चित म्हणजे कुणाच्याही मनामध्ये जी भावना येईल तीच तुमच्याही मनामध्ये आहेत. खूप दिवसांपासून तुम्ही या प्रकरणावर काम करता आणि अनेकदा तुम्ही याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. पण आजचा दिवस आणि हे फोटोज असे आहेत की भावनांना आवर घालणं हे आपल्यापैकी प्रत्येकाला खूप कठीण जाते. अंजलीताई, धन्यवाद. NDTV मराठीशी तुम्ही बोललात त्याबद्दल.